नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. शिवानी गेली आंघोळीला आणि आज तिचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त आम्ही चाललो परत जगन्नाथच्या मंदिरात. सकाळी 4 वाजता निघणार आहे आणि आज मी तिला फायनल गिफ्ट देणार आहे, जे माझ्याकडे आहे तिची रिंग. मी आता मंदिरात घेऊन जायचा विचार करतो. मला माहीत नाही मंदिरात ते लोक हात घेऊन जाऊ देतील की नाही, पण मला असं वाटतं की मी मंदिरात जाण्याच्या आधीच जेव्हा गाडीतून उतरू तेव्हा तिच्या हातात ती रिंग देऊन टाकेन, घालीन तिला डायरेक्ट. तर मग जसं काल मी तिला ग्लेव्स दिले तसंच आज रिंग द्यायचा विचार करतो. तर बघू काय होतं. आता गेली ती आंघोळीला. आमच्या सगळ्यांचा तर आवरून झालेलं आहे, शिवानीच फक्त बाकी आवडायची. गरम पाणी पितोय सकाळ सकाळ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यू आर डुईंग अ गुड जॉब. शाबाश. मी पण पितो थोडंसं. फक्त तिकडे 2 नंबर नको व्हायचा. डायरेक्ट गरम गरम होऊ शकतो पण एवढं गरम आहे. मी साधं पहिला मिक्स केलेलं होऊ शकतो. सकाळ सकाळ माझ्या हातून सालाबाद प्रमाणे. सालाबाद म्हणजे इयर ऑन इयर बेसिस. शिवानी किती वेळ लागणार आहे ग? हा, लवकर कर ना यार, जायचं आपल्याला मंदिरात. मी विचार करते ह्या बॉक्स घेऊन जाण्यापेक्षा, काय बोलतो, हा बॉक्स घेऊन जाण्यापेक्षा मी ही अंगठी हातात घालूनच घेऊन जाऊ का करंगळीमध्ये? हां, पाडणार नाही, पण मला असं वाटतं हेच केलं पाहिजे. हां, हे हातात घालून ठेवतो. हा सुंदर दिसते. हां ना. सॉरी, पण माझ्याकडे ऑप्शन नाही शिवानी. सॉरी. ए शिवानी, तिथे हेअरबँड नाही आहे. तिथे हेअरबँड नाही आहे. नाही, हे घे, हे घे. वेलकम. चला लवकर. हां लवकर. हां हां, नीट येते वेणी, एकदम एकदम नीट येते. बघू दाखव. एकदम नीट आहे वेणी, एकदम परफेक्ट येते. चल. सगळे आवरले आणि ह्याला आता ब्रश करायचं सुचलं. मी आवरले मगाशीच. मी ब्रश करायला थांबलेलो की फ्रेश माउथ मी जाईन. जस्ट शराब दिसतं इथे सगळ्यांना क्लोजअप मध्ये. आणि माझं आउटफिट. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी नाही सकाळ सकाळ नाही, लोक उगाच आता इकडे समोरच रूम आहेत, तर मला किंचाळायची इच्छा नाही होते, पण तरी मी जेवढा जोरात बोलू शकतो तेवढा जोरात बोलतोय. तर आता सकाळचे 4:30 वाजलेत आणि आज शिवानीचा बर्थडे. शिवानी हॅपी बर्थडे शिवानी. आणि आता आम्ही चाललोय जगन्नाथच्या मंदिरात परत दर्शन घ्यायला. बघतो एकदा बाहेर रिक्षा आहे की नाही, नाहीतर मग गाडी घेऊन जाऊ. बघू कसं काय. चला बाय. आज सकाळचं जगन्नाथचं दर्शन झालेलं आहे आमचं. जगन्नाथचं दर्शन झाल्यानंतर मला तिला काहीतरी द्यायचं होतं, ते आता मी तिला द्यायला चाललोय. तिची मम्मी पण बाजूला बसली, पप्पा पण बाजूला बसले, तिकडेच बसली ती. पण आता तिला रिंग द्यायचा टाइम आलेला आहे. गाईज, कसं वाटतं शिवानी, दर्शन कैसा लगा? मस्त झाले. आणि आज तर जवळून झालं. म्हणजे अगोदर खूप कॉन्ट्रोवर्सी झाली, ते आम्ही तुम्हाला आरामात सांगतो. पण खूप छान दर्शन झालं. हो, खूपच अमेझिंग दर्शन झालेलं. खूप बरं वाटलं. हो, मजा आली. कसं वाटलं बर्थडेचं गिफ्ट? कसं वाटलं? मस्त. बर्थडे माझा होता, गिफ्ट माझा होता, पण सगळ्यांना आवडलं. येस, नाईस. झालं. बाकी काय आता. आता आम्ही जाणार हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायला. 7:30 ला चालू होतं. तू हातात काहीच नाही घातलंय बाई शिवानी. इथे गर्दीमध्ये आपटलं असतं म्हणून मी फक्त वॉच घातले, जे ह्यानी मी माझं सगळं घातलंय. बघ, मी माझं घड्याळ घातले, अंगठी घातली, ही अंगठी घातली, ही अंगठी घातली, सगळं. तुझ्या बर्थडे साठी अंगठी घालून आलो इकडे. तुला कळतं तुझ्या बर्थडेचं गिफ्ट आहे. ठीक आहे, तुझी अंगठी आहे. इकडे बाहेर दुकानातून घेतली. कधी बाहेर घेतली आता दुकानात? सोन्याची आहे. सोन्याची का डायमंडची आहे? खरे डायमंड आहे. नाही, बाहेर नाही घेतली, आम्ही मुंबईला मागवलेली. ठीक आहे, घाल. खरं रे बाबा, माझा हात दुखतोय, खांदा भरपूर. तिथे आज गडवर धक्का बुक्की माझा खांदा दुखायला लागला लवकर. असं अडकलेला तो. अरे पण तू गिफ्ट तर घे तुझं. तिच्या एव्हरी बर्थडेला मी हिला गिफ्ट करतो, तर मग आत्ता पण दिली. मी विचार केला जगन्नाथच्या समोरच देऊया ना. जगन्नाथचं मंदिर, माझी बायको आणि माझ्या बायकोला दिलेलं माझं गिफ्ट. कसं वाटलं? रडू नको ग, रडू नको, रडू नको ग, रडू नको. तिथे डोकं आपट पाहिजे, तर इकडे नाही का, तिकडे डोकं आपट ना. रडायचंय काय? तर मित्रांनो, माझं लास्ट गिफ्ट खूप कष्टाने. वेलकम यार, वेलकम वेलकम यार, वेलकम. माझं लास्ट गिफ्ट खूप कष्टाने मी तिला दिलेलं आहे. माझा खानदानी. एक सेकंड, मी कालच्या ब्लॉग मध्ये का परवाच्या ब्लॉग मध्ये बोललेली की मला माहिती होतं की हा बर्थडेच्या दिवशी काहीतरी देणार. येस, काहीतरी देणार. येस. पण थँक्यू यार. मला माहिती नाही, आय एम नॉट गुड ॲट एक्सप्रेसिंग, पण मला खरं खूप आवडलं. मला माहिती तुला आवडलं. मी तुला बोललो काय आवड करायला.
थँक्यू. असंच माझ्यासोबत राहा. मी तुला एव्हरी बर्थडे एक अंगठी आणून देईल आणि अशाच एका मंदिरात आणून जाऊया आपण एव्हरी बर्थडे. नेक्स्ट बर्थडे कुठे? त्र्यंबकेश्वर जाऊ ना. सॉरी ते कुठे डोंगरावर? द्वारका जाऊया. नाही द्वारका आधीच जाणार आहे. ते डोंगरावर नाही का बर्फात? केदारनाथ. तर काहीच नेक्स्ट बर्थडे केदारनाथ विथ रिंग. थँक्यू सो मच. लवकर माझं खाणं मला खूप आवडली. डायमंड रिंग नाही आवडणार मुलीला असं होणार नाही. डायमंड सारखा नवरा असताना हेच पण हा एक आहे की मी इथे नाही घालू शकत. ही लूज आहे इकडे. ठीक आहे ना. आता थोडा तो ऊपर नीचे होएगा ना. बाकी इतना कष्ट. छान आहे. ब्लू स्टोन मधूनच घेतली आपण. करू शकतो का? बाय गाईज. सांगतो तुला. गिफ्ट वर गिफ्ट भेटतायत भाई पप्पांना. बघू कुठे मिळाली तुम्हाला ही? ब्राह्मण पप्पांना ब्राह्मणाने चावी दिली. त्याच्यावरती लक्ष्मी यंत्र कुबेर सगळं. आमच्याकडे खजानाची चावी मिळालेली आहे. आता खजाना शोधायचा. हा शोधायचा बाकी आहे. मस्त आहे पण चावी भाई स्टीलची आहे. येणार ना आता स्वतःहून? आता स्वतःहून येणार. पप्पांना मस्त पुढे जातात. काल पण त्यांना तुळशी मिळाली. आज पण तुळशी आणि तुळशी सोबत आहे. मस्त. इकडे असं लक्ष्मी यंत्र आणि मागे कुबेर आहे. नाईस. येलो आपकी चावी. दर्शन झालेलं आहे. शिवानीची अंगठी मिळालेली आहे. आम्हाला कुबेराची चावी पण मिळालेली आहे. कुबेराच्या धनाची चावी पण मिळालेली आहे. आणि मला डायमंड रिंग दाखवली मी जवळून दाखवली. तू आंघोळीला गेलेली तेव्हा मी दाखवली. हे बघा हातात बघा आता शिवानीच्याच हातात. ओ माय गॉड काय चमकते. वाव यार. हॅलो बोट हॅलो. खरं डायमंड रिंग आहे. हो रे. कुठेतरी घेऊन मला ए बाबा घरी बॉक्स दाखवतो. इकडे कुठेतरी घेऊन चिपकवतो. शाणे कधीपासून घेऊन ठेवले माहितीये का? मला माहितीये तुला काही थँक्यू देवा. थँक्यू जगन्नाथ. बघा आमचं हॉटेलला परत आलेलो आहे आम्ही गाईज. काय मस्त प्रॉपर्टी आहे ना. आतून पण खूप सुंदर रूम्स आहेत. हो खूप छान आहे. मागे तर अजून आहे. आणि इथे गार्डन वगैरे. इथे टाइमपास करू शकतो. आमची गाडी इथे. अरे डायरेक्ट नाश्त्याला नाही जायचंय? अरे काय करायचं हात धुवायची? हात धुवावे लागतील का? हात धुवावे लागतील. ओ जेवणाला न हात धुता ना? येते न हात धुता ना? या तुम्हाला पॅसेज दाखवतो. या गाईज आज रूम टूर नाही तुम्हाला हॉटेल टूर देतो आज. हे बघा हे रिसेप्शन डेस्क आहे. इकडे लेफ्टला बघितलं तुम्ही तर इथे रेस्टॉरंट आहे. आणि इकडे आमच्या रूम्स आहेत. या चला तुम्हाला एक रूम दाखवतो. आमची पण तुम्हाला रूम दाखवू. आमची मोठीवाली आहे. मम्मी पप्पांची आता छोटीवाली रूम आहे ती दाखवतो. 1 2 3 यस एंटर द ड्रॅगन. ही बघा रूम. ही छोटीवाली रूम आहे पण ही 2 जणांसाठी इनफ आहे. मस्त इकडे टेबल पण आहे. चहा बियासाठी पाणी वगैरे. इथे केटल वगैरे ठेवली आहे. बाथरूम खूपच मोठा आहे याचा. आणि इथे आरसा आहे. इकडे टीव्ही. हा जेवढा रूम आहे त्याचा हाफ बाथरूम आहे. जेवढा रूम तेवढा बाथरूम. आणि हे पण सगळं दिलंय. आणि हा हे सांगायचं विसरलो. हे अख्खं आहे बघा. हे अख्खं रूम का बोलतोय हॉटेल ह्याच्याला डेडिकेटेड. काय हेरिटेज रेल्वे हेरिटेज साठीचं हॉटेल आहे. तर सगळीकडे रूमची नावं पण बघा काय. मीटर गेज लोकोमोटिव्स. इथे पुढे बघा ऑफिस. तिकडे वेगळी नाव आहेत. काय माहिती नसतं. नागपूर रेल्वे. बेंगाल नागपूर रेल्वे आमच्या याचं नाव. नागपूर केस धुतले पाहिजे. नाही एवढी गरज नाही. ऑइली वाटतंय थोडेसे. ऑइली वाटतंय. नाची अंगठी दाखवते शाणी. हा तर मी सांगत होतो ना हे रेल्वे हेरिटेज हॉटेल्स मधलं आहे. थँक्यू. रेल्वे हेरिटेज हॉटेल मधले सगळ्या रूम्सला अशीच नावं दिलेली. ते बघा इथे काय लिहिलंय गेज लोकोमोटिव्ह. तिकडे बारोक स्टेशन असे सगळे स्टेशनचे नाव आहेत. मुंबई टर्मिनस पण आहे. आणि तिथे ते इंजिन ठेवलंय. तिथे मुंबई टर्मिनस आणि इथे इंजिन ठेवलेलं आहे जुन्या काळातलं. हे देखील. आणि आमची गाडी इथे लावलेली आहे. आणि इथे रूम आहे. आणि इथे रूम आहे. किती मस्त. इथे रूम इथे गाडी. वाव 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 बोल बाई. ही काय पद्धत शिवाय सकाळी सकाळी मफिन. मग काय हरकत. सकाळी कोण मफिन खाते? मग कोण खाते? सकाळी नाही खायचं मफिन. मी बघा मस्त मस्त एक मस्त वाटी भरून सांबार. 2 इडल्या थोडेसे पोहे भाजी आणि चटणी. आणि बदामाचं पाणी घेतलंय. छान आहे. हे काय केलॉग्स पण घेतलंय. सॉर्टेड व्हेजिटेबल्स स्प्राउट्स. यांनी पण सेम जवळजवळ सेम घेतलंय. आणि तिने पण सेम घेतलंय. छान आहे इकडचं. हा नाही हे करल्याचा ज्यूस आहे भाई. करला पी टेस्ट आहे. हा
कडू आहे की कसं आहे ते बघायला. अमेझिंग कडू आहे. कडू आहे. यू काहीच नाही, वाव काहीच नाही, ओके काहीच नाही, इन शॉर्ट 5 सेकंड काहीच नाही. करेला काही लोकांना बोलायचं होतं बट इट इज चांगलं आहे. कुकुंबर असू शकतो. हा कुकुंबर असू शकतो. अबे सेम टेस्ट आहे. पिऊन बघ एकदा हिरवी काकडी नंतर. चला खाऊन घेतो मस्त. थँक्यू. मस्त वाटतंय. पाय चेपले जातात. 2 मिनिटं अजून म्हणजे टाच दुखते. मागे बघ काय दुखते. बर्थडे बोलून मी करायला घेतलेलं. बोलते माझा बर्थडे कर ना. आमचा रूम बघा. इथूनच दाखवतो. हे यश, सॉरी हा गौराग, आणि हा यश, आणि हा माझा बेड, आणि इथे आमचे सगळे टॉवेल वगैरे सुकत घातलेत, आणि हा टीव्ही. हात का लटकतोय वरती. बरं वाटतं. आता आम्ही थोडा अर्धा तास झोपणार आहे आणि मग 9:30 वाजता उठून जाणार आहोत लिंगेश्वर टेम्पल. लिंगराज टेम्पल, शिव टेम्पल आहे. तर वेलकम. आम्ही मस्त झोपून उठलेलो आहोत. आता 11 वाजलेत आणि जास्त लेट पण नाही. असं वाटतं की अरे 2-3 वाजले असतील, पण फक्त 11 वाजलेत कारण की आम्ही दिवस खूप लवकर चालू केला. आणि आम्ही माझा आउटफिट दाखव, बर्थडे आउटफिट. माझ्याशी बायकोचा बर्थडे आउटफिट. मी साडी नेसली आज पण, कारण की कुठे चाललाय कॅमेरा, कुठे चाललाय, कारण मंदिरात वगैरे चाललो आहोत. तर तुम्ही इथून का आला? रस्ता नाहीये. आम्ही परत बघायला लागेल. हा बोल तू. मी काय बोलत होती. हा तर मी जेव्हा पण असं मंदिरात वगैरे जातो मला साडी नेसायला आवडते. आणि आज माझे केस ऑइली झालेले आहे, पण मी धुतले नाही कारण की इकडे थोडी थंडी, आणि विचार केला जेव्हा पूलमध्ये वगैरे जाऊ तेव्हाच धुणं होईल केस. तर मी फक्त अशी वेणी बांधली आणि ती या साडीवरती छान वाटते. हे बघ, थांब, वेणी बांधली आहे, काजळ लावलंय, या बुगड्या, ह्या बुगड्या, ही सेम रिंग आणि ही साडी. आणि साडीला ना मी इथे पिन लावलंय म्हणजे पडणार नाही. दाखव, हे बघा व्यवस्थित. येस, नाईस. हा तर आता आम्ही जाणार आहोत लिंगेश्वर टेम्पल, जे शंकराचं खूप जुनं टेम्पल आहे. आणि ते या कोणार्क आणि याच्याहून दोघांहून उंच टेम्पल. उंच आणि खूप जुनं आहे, म्हणजे ते 9th सेंचुरीचं आहे. आता आपण कोणत्या सेंचुरीमध्ये आहोत? 20th सेंचुरी. 20th सेंचुरी. हे काय? ओ माय गॉड. ए हा यार, चमकतंय यार. याच्या मधलं चमकतंय. नाईस. येस. तर 20th सेंचुरी ते 9th सेंचुरीमध्ये बनवलेलं मंदिर आहे. तर तिकडे पण जाऊन बघू. हो, बघायला मजा येईल की केवढं उंच, आणि एवढे उंच मंदिरं बनवलेत ना. 2025 म्हणून मी 2025. ठीक आहे रे. एवढी मोठी भव्य मंदिर आहेत ना, ते बघून एकदमच असं अंगावर काटा येतो. आणि जर तिकडे गाईड मिळाला ना तर अजून मजा येईल. आणि त्याच्यानंतर आम्ही काल जे झू राहिलं होतं ते झू करून टाकू. येस. तर बघूया आता काय होतं. हा काय दोस्तो, आपण आलोय लिंगराज टेम्पलला. आता सनस्क्रीन लावलीस? हो, मी पण लावली, पण माझ्याकडे डबल प्रोटेक्शन आहे. काय झालं? काय? अरे बापरे, इकडे बघू जरा. हे काय लावलंय चेहऱ्याला? काय? ओ मी ब्लेंड करायला विसरली. मी कॉन्टूर लावले. इथे पण लावले, कॉन्टूर लावले आणि ब्लेंडच नाही केलंय. आई शपथ. आज बर्थडे है, आज कुछ तूफानी करेंगे. अरे रे वा रे वा. मी कधीच नाही कॉन्टूर केला. दाढी कशी आली? बोकड दाढी ती पण डायरेक्ट. शट वाव यार, वाव. हा, आणि काय अशी येऊन हे बघ, अशी येऊन काय करत होती? ओ माय गॉड, प्रोटेक्शन, सन प्रोटेक्शन, सन फिल्म. आणि इकडे आहे आमचं लिंगराज टेम्पल. आता जाऊया टेम्पलच्या आत. लिंगराज टेम्पल मी मगापासून लिंगेश्वर लिंगेश्वर पण आहे. लिंगेश्वर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट खायला आलो, कारण की आमचा झाला आहे पोपट. आणि पोपट कसा की ते झू मंडेला बंद आहे, म्हणून ChatGPTचं ऐकायचं होतं. जाऊ दे, तेव्हा पण आपल्याला नसतंच मिळालं कारण की लेट झाला होता. तर आम्ही विचार केला खाऊया आणि मग नंतर बीच शॉपिंगला जाऊया. तू पापडाकडे लक्ष देतो माझं. सॉरी. येस. तर आता आम्ही जेवतो मस्त. यम असं हॉटेलचं नाव आहे. 4.8 रेटिंग आहे. बघूया. आणि त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी पापड आणि चटणी दिली. नाईस.
तर आता घरी जाऊन जरा परत एक झोप काढू. हां पहिले इथे जेवू, घरी जाऊ, कारण दुपार झालेली असेल आपण घरी गेल्यानंतर. घरी जाऊ, मस्त झोपू, टाइमपास करू. शिवानी माझ्या पाय दाबून देईल, कारण मी तिला अंगठी दिली आज. बर्थडेच्या दिवशी त्याच्यानंतर स्विमिंग पूलमध्ये डुबुक करू आणि मग संध्याकाळी हां फिक्स नाही, झोपतो नाही तर संध्याकाळी आम्ही बीच शॉपिंग करायला जाऊ, कारण खूप मोठा मार्केट आहे बीच. सांगा की तुम्हाला ह्याचा म्हणजे आयटेनरी, जगन्नाथचं आयटेनरी, एक्सपिरियन्स आणि पैसे किती ट्रिपला बजेट लागतं त्या सगळ्याचा एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर आम्ही उज्जैनचा आणि ह्याचा नाही उज्जैन आणि वृंदावनचा बनवलेला आहे, तर तसा आम्ही ह्याचा पण बनवू. सो लेट मी नो लेट हर नो ही बनवून व्हिडिओ टाकेल. भाई हा बेक रसगुल्ला आहे, हा एक घास. आम्ही स्वीट बेंगालवरनं खायचो पहिले. स्वीट बेंगालवरून यायचे खाण्याला आम्ही मागवायचो बेक रसगुल्ला 2 यायचे, मस्त लागत. हे त्याच्याहून बेटर लागतं. आपण जरा मास्टर शेफ ट्राय करूया ते बघतात. छान आहे ना, जास्त गोड नाही आणि बेस्ट लागतं. अमेझिंग आहे. तू दाखव एकदा टेस्ट असताना. भाई हिने सगळा संपवला. मस्त आहे. हॅलो गाईज, सो आता आम्ही रूमवरती आलो, जरा रेस्ट केला आणि आता वाजले आहेत 5:15 आणि 5:15ला असा काळोख झालाय. असं वाटतं इथे ना सनराईज लवकर होतो. हा सनराईज लवकर होतो, सनसेट पण लवकर होतो. इथे बघा मस्त शेड आहे. तर आज आम्ही विचार केला की आज डे लाईट होता, तर आम्ही आता जाणार आहोत बीच शॉपिंग. तर इथे ना बीचवरती असं फुल स्टॉल म्हणजे लिटरली 1 किलोमीटर असेल तिला आज लागणार आहे. छन 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 मगापासून छन 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 आवाज करत असते. रात्रीचं ते घाबरवायचं लोकांना असं दरवाजाच्या बाहेर जाऊ आणि छन छन. हा मजा आहे. काम करू, बेल मारू, छन 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 करू आणि पळून जाऊ. भूत बेल नाही मारू, भूत फक्त असा आवाज करतो. हा तर आम्ही आज बघू ते काहीतरी असं रात्री करू. आणि आता मी जातो खरं बघूया. हे घालून फिरायचंय मला कोणतं बोलूच शकत नाही. मी बोलणार की मी तर फिरतीये. इथे फुलपाखरं बघा, हे बघा भरपूर फुलपाखरं आहेत. आम्ही जातोय आणि थोडंसं आता झोपलोय म्हणून असं कंटाळलेलं वाटतंय. मी नाही झोपलोय, मी ऍक्च्युली दमलोय. मी झोपलेलो तर मस्त वाटतं. आम्ही तुम्हाला खरंच सांगते, जर तुम्हाला वेळ मिळाला ना जगन्नाथपुरीला या. खूप छान आहे इकडचं वातावरण आणि इकडची लोक. तर आणि लोकांना मॅटर का करतात माहिती आहे, आपण जिकडे जिकडे नवीन ठिकाणी जातो, जर तिकडच्या लोकल्सने आपल्याला चांगलं ग्रीट केलं ना तर आपल्याला इथे परत येऊसं वाटतं. आणि इकडे तेच झालं, मस्त लोक आहेत. तर येस तुम्हाला दाखवतो. बाकी मम्मी वगैरे रेडी आहेत, चहा पिऊ आणि निघू शॉपिंगसाठी. तर आम्ही आलेलो आहोत मार्केटमध्ये. फुल अशी लाईन आहे फुल बीचवरती आणि हे असे सी फूड वगैरे आहे. 2-3 डेजपासून आम्हाला यायचं होतं. चालणं थोडं मुश्किल आहे कारण की रेतीमध्ये चालतोय आम्ही, बट मस्त वाटते. प्लीज लहान मुलांच्या गोष्टी नको घेऊ प्लीज. मला आवडलं तर मी घेणार आहे. शटअप करून बस एकदम. बर्थडेच्या दिवशी मला शटअप बर्थडेच्या दिवशी मला शटअप बोलतोय. नाही मी शटअप करतो. ओडिसाच्या फेमस साडी घ्यायला आली. ही ओडिसाची फेमस साडी आणि इथे भरपूर साड्या आहेत. संबालपुरी साडी कुठली तरी बघायला आली आहे इकडे. बघा आता किती वेळ थांबतो आम्ही इथे आणि ह्याच्यानंतर पुढे जातो. भारी वाटतं. भालो आचे चांगलं तर दिसत आहेत. ओ पागल. वेगळ्या युनिक डिझाईन आहे तिथं. असं सेम तिथे मिळेल असं काय नाही. आणि या माझ्या बायकोने ठरवलेलं आहे जिथल्या स्टेटमध्ये जाणार तिथून एक साडी घेऊन येणार. आता आजच चालू केलं आम्ही. काय नाव या स्टेटचं? ओडिशाला आलोय तर एक साडी घेतली आहे तिने ओडिसाची. पुरी हे ओडिसा स्टेट आहे.
दिस इज द ओनली पार्किंग प्लेस जे तुम्ही गोल्डन बीचच्या इकडे आहे. आणि तुम्हाला सांगते तर ही पार्किंग तुम्ही इथे करू शकतात, कार पार्किंग. आणि ह्याच्या व्यतिरिक्त कुठेच तुम्हाला पार्किंग नाही मिळणार. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला मंदिरात वगैरे पण जायचं असेल तर हॉटेलवरनं कार आणा, इकडे पार्क करा, इकडनं टुकटुक घेऊन जा. कारण की मंदिराच्या आजूबाजूला कुठेच पार्किंग नाही आहे, तिकडे ऑटोवाल्यांचंच आहे. सो बेटर आहे की कार इकडे पार्क करून 50 रुपीज पर हेड अशी ऑटोने तुम्ही जाऊ शकतात मंदिरात. आणि येणं पण ऑटो सर्व्हिसेस एकदम इझिली अवेलेबल आहेत. सो कार इकडे सेफली पार्क राहते. 50 रुपीज पर कार. यश बरोबर स्कॅम झालंय. प्लास्टिक म्हणून स्वतःच्या गोष्टी घेऊन जायच्या, स्वतःच्या गोष्टी वापरायच्या विसरायच्या नाही. सांगू यार, सांग आता काय. मम्मीने तिकडे आम्ही कालच नाही, मी सांगते तर मम्मीने यश ना, आमच्याकडे 2 रूम आहे, तर 2 रूम मध्ये 2 बाथरूम आहे. तर यशला लेट होतं म्हणून मम्मी वगैरे बोलली की आमचा बाथरूम रिकाम आहे, आता तू जा फ्रेशन अप हो. तर हा आंघोळ वगैरे करायला तिकडे गेला. तर आमचा इथे ब्रश आहे, हा घेऊन नाही गेला. हा तिकडे गेला, आंघोळ केली आणि बॉक्समध्ये ब्रश होता, त्याने दात घासले. बॉक्समध्ये होता, प्लास्टिक मध्ये बॉक्समध्ये होता. आणि मग नंतर मम्मी यशला बोलते की तू काल ब्रश वापरलास. हा बोलला हो, बॉक्समध्ये होता. मम्मी बोलते की तो बॉक्समध्ये मी वापरून ठेवलेला, कारण की मम्मी बोलली की मी वापरलेलं आणि ओपन मध्ये आहे सगळं आणि संडास वगैरे आहे तिकडे, म्हणून मी परत बॉक्स मध्येच ठेवलेला. प्लास्टिक वर टाकून बॉक्स मध्ये ठेवला. मग मी गेलो तिकडे, प्लास्टिक उघडलं, मी ब्रश काढला. मग तो आता परत कोणी वापरला? मग आता परत कोणी मी दुसरा काढला. तुला कसं कळलं ह्यानी वापरला? तो बालदीत ठेवलेला. आणि तो बालदीत का ठेवला ब्रश? बालदीत नाही, मग मध्ये होता ना, जग मध्ये होता. बालदीच्या जग मध्ये मी ठेवला. कसं वाटतंय दुसऱ्यांचा ब्रश? मी तुझा पण वापरतो. तोंड दाखव ना. हे बोलले की मी तर माझं खोक्यात ठेवलंय. तर मी म्हटलं पण मी इथे कपायच्या इथे ठेवलेलं ना खोक्यात भरून, ते कुठे? म्हटलं तुमचं इथे, माझं इथे. नाही, जगातच ठेवलेलं असतो, जगात. म्हटलं मी जगात नाही, मग नक्कीच कोणतरी आलं. आणि हा माणूस कोणतरी आलं. आणि मग नंतर आठवलं की हा यशला पाठवलेलं ना, मग कदाचित त्याला ब्रश कसं वाटतंय? मस्त. तुला कसं वाटतंय? आणि तू इथे येऊन परत ब्रश केलंस. हा विसरला की आणि ब्रश केलं तिकडे. इकडे येऊन बोलतो अरे मी ब्रश करायचं विसरलो वाटतं, आणि येऊन परत ब्रश केला. नाही बाबा, इकडून घेऊन जाईल. सध्या पण तुला दाखवू नाही शकत ना. तुला तर कसं तरी वाटतं पण तू दाखव नाही. मला का कसं तरी वाटत, मला मटेरियल प्लॅस्टिक या गोष्टी डबल वापरल्या मला नाही फरक पडत. काय वाटतं तुम्हाला? आम्ही कुठे चाललोय ना आंघोळ करता? कुठे वाटतंय तुम्हाला? पारोशे किधर लग रहा हमको? टॉवेल वेल घेऊन आम्ही नदीवर चाललोय, आंघोळ करायला. तुम्हाला दाखवतो. समुद्र एवढा मोठा आहे आणि हा चाललाय नदीवर. हा, समुद्रात चाललोय आंघोळ करायला. तुम्हाला दाखवतो. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटात पोहोचणार. पुढून राईट मारला की समुद्र येणार आहे. चाणक्यच ना, चाणक्यचा. बाय बाय. परत बाय बाय. 1000 वेळा बोलणार मी बाय. का नको बोलू बाय? वाईफ विथ याशी आहे. सर्वात जास्त भाग माझा आहे यश. मी हवं ते करीन, फक्त आय तुझा आहे. समजलं का? शी काय? माझा बर्थडे ट्रिपला आलोय आपण. बर्थडे संपला. नीट बोलायचं. संपला तुझा बर्थडे. पण बर्थडे तुझा बर्थडे संपला. तलवार काढीन आणि मारीन. समजलं ना? हे बघा, इथे बोल आता. बोल पप्पांसमोर बोल. फाटते का? थांब, दाखवतो तुम्हाला. समुद्र दाखवतो आमचा. हे बघा गाईज, मम्मी फळं तोडण्याचा प्रयत्न करते आणि प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर वाव छान छान आहे. फुलं वगैरे छान आहेत. यो हे स्विमिंग पूल, सॉरी यो हे समुद्र. कॅप वगैरे असणार कॅप असणार. बघतो मी त्यांना विचारून बघतो. तू हे बघ शिवानी, हे बघ इकडे. छोटू तू या पाण्यात राहायचं हा, आणि आम्ही दोघं 2 मोठी माणसं त्या पाण्यात राहणार. ओके? शांतपणा नाही करायचा. बाय. ही ओरडतोय, हिला वाटतंय माझ्या आवाजाने घोरपडी येतं. घोरपड नाही काय रे, गार. मला 10 बुक्क्या मारून गेले. कुठे आहे? हा दिसली शाण्या दिसली बघा.
अरे मग चांगलं आहे ना, नेचरच्या जवळ. डोळे कशाला खातात, त्यांना खायला काय नाही. भाई काय मस्त व्ह्यू आहे. हा हॉटेल खूप छान आहे. तुम्हाला जर तुम्ही जर इकडे येणार असाल, गबगस मी काय बोलतोय, हे हॉटेल खूप छान आहे. इथे पूल पण बघा किती साफ आहे, खूप क्लीन आहे. लोक पण खूप स्वीट आहेत आणि त्यांनी स्वतःहून आम्हाला, आम्ही आता बिल भरवत होतो स्वतःहून त्यांनी डिस्काउंट दिला. बोले सर आपने बोला था क्या थोड़ा डिस्काउंट के लिए? मैं बोला नहीं, मैं बहुत हाई में था ना, हम कोई तो भूल गया था तो नहीं बोला. तो बोलतो रुको मैं कुछ करता हूँ. बिल भरताना त्यांनी डिस्काउंट करून दिला आणि मजबूत दिला. त्याने 3000 रुपयाचा डिस्काउंट दिला. खूप मस्त आहे, मला खूप आवडले. चाणक्य इज व्हेरी नाईस हॉटेल, 3 स्टार हॉटेल आहे, खूप सुंदर आहे. मजा येते. पण मी इथपर्यंत खाली जात नाही कारण की इथं धाकधूक करतो होते, कारण की थंड आहे. खूप गार पाणी आहे बर्फाचं. मी फक्त पाय बुडवून आली. हे बघा अजून खेळताय. चला आता. या दोघांना बाहेर काय मिळालं नाही म्हणून एअरपोर्ट वरती बघतायत. ही छान आहे पण हा कुर्ता आवडला मला. काय सांबालपुरी एकच सांबालपुरी. एकच सांबालपुरी घ्या. एक तरी कुर्ता एका स्टेटचा घेतला पाहिजे. भारी कुर्ता मिळालाय खूपच आणि मस्त मटेरियल आहे, छान वाटतंय. नाही जा 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 चेंज कर. एअरपोर्ट वर शॉपिंग करायला आला मोठा. आम्ही तिकडे सामान ठेवलं आणि पप्पांना बसायला सांगितलं. तर आम्ही 3 खुर्चीवर 3 गोष्टी ठेवल्यात आणि पप्पांना 4थ्या खुर्चीवर बसवलंय. हा बोलतो पप्पा तुम्ही पण चला. माझी साडी एवढी महाग होती ना एक, त्याहून डबल तुमच्या सगळ्यांचे कुर्ते आले. मग ठीक आहे, मुलांनी कुर्ते घेतले. उज्जैनला आम्हाला कुर्ते घालायचे. नाही पण खूप छान आहे, एकदम अमेझिंग कुर्ते. मलमल कॉटन आहे आणि हँडलूम आहे. म्हणजे येस हँडलूम. मटेरियल वगैरे खूप मला आवडलं. मला ते दुकानदार पण आवडलं. मला बोलली की 2 घे परत आपल्या ठाण्यात नाही मिळणार. आणि इकडचं ते सांबालपुरी डिझाईन्स आहेत. सांबालपुरी पुढे का होतं सांबालपुरी का इकत. गुड. इकत सांबालपुरी घेतली आम्ही. एअरपोर्ट फिरतोय. हां इकडे काय काय दुकान आहे ती एक्सप्लोर करतो कारण इकडे आहेत जरा. ओडिशा एडिशन. ए रुक ना, आते टाइम देख ना दीदी. हां आता आते टाइम हिला दाखवायचं. तर गाईज आम्ही कपडे घेतल्याच्या नंतर आम्हाला भूक लागलेली. इकडे तिकडे पूर्ण आम्ही एअरपोर्ट पूर्ण एअरपोर्ट आम्ही इकडे तिकडे भटकलो. मग नंतर आम्ही असं स्टारबक्सची कॉफी घेतली. 2 आम्ही नवीन ट्राय केली. चॉको डिलाइट. कोलकातावाले जर बघत असाल तर लवकर जा प्लीज. जी फ्लाईट तेच तिचं असं होतं की मराठीत बोलायला कळत नाही, इंग्लिश सांगू. हिंदीत बोलायला कळत नाही, इंग्लिश सांगू. तर आपण काय करायचं, चॉको डिलाइट फ्रॅपेचिनो. ते आम्हाला दोघांना आवडलं. चॉकलेट तिचं डबल चॉको चिप होतं, ते तिला नाही आवडलं. म्हणजे आवडलं बट आमचं जास्त आवडलं. कंपॅरिझन इज द थीफ ऑफ जॉय गाईज. समजलं. आधी हिला डबल कुठला पिते डबल चॉकलेट चिप आधी तिला आवडत होतो, पण आता आमचं पिल्यानंतर तिने कम्पेअर करायला चालू केलं की बापरे ह्यांचं जास्त चांगले. म्हणून कंपॅरिझन इज द थीफ ऑफ जॉय. तुम्ही तुमचंच प्यायचं. मी यांच्यासोबत गेलेली ऑर्डर करायला. आम्ही तिघांनी डबल चॉकलेट चिप घेतलं. मी तिकडनं रिटर्न आली. ह्याने त्यांना विचारलं और नया क्या है आणि या दोघांनी चेंज करून टाकलं. मग मला विचारायचं ना, मी पण चेंज केलं. अरे पण तू तिकडे उभी राहा ना, मग तिकडून इकडे इकडून तिकडे जा, तिकडून इकडे. तुझी स्क्रिप्ट पण पाठवतो. मग त्याचा पगार मिळतो. तू ते कामच कर काम. मग नंतर आम्ही गेलो. ह्याचं नाव काय? व्रॅप. हां व्रॅपमध्ये. तर मी कडे व्रॅपाले नाव आहे. व्रॅपाले भाई बाज. ईट बेटर ट्रॅव्हल बेटर. तर आम्ही खायला चालू पण केलं. काय टेस्ट करायचे की तू खाशील आपण एकत्र खाऊ म्हणून. नंतर परत बोलशील की मला हे आवडलं, मला ते पाहिजे. काय आता काय? हां आता काय बोल ना, बोल. इथे काय दिसलं तुला? हां तर मी कढईपर्यंत घेतले. पनीर टिक्का हे मिक्स व्हेज.
गाईज मी आता व्हिडिओ बघत होतो, तुम्ही विचार केला आम्हाला एंड करायचं आहे, पण माझ्या बायकोला बरं नाही म्हणून मीच हा व्हिडिओ एंड करायला आलो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आमची जगन्नाथची ट्रिप आणि मी तिला दिलेला सरप्राईज आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खाली कॉमेंट पण करून सांगा की तुम्हाला नक्की काय आवडलं या व्हिडिओमध्ये. आणि आम्हाला तर जाम मजा आली. शिवानीला रिंग द्यायला जगन्नाथच्या मंदिरासमोर खूप अमेझिंग गोष्ट होती. मला खूप बरं वाटलं, शिवानीला पण खूप बरं वाटलं. आणि ती एवढी एक्सप्रेस नाही अशी कॅमेरासमोर करून असं नाही करू शकत. मी विचार केला की एव्हरी बर्थडे मी प्लॅन करणार आहे तिला कुठेतरी अशा देवस्थानी किंवा अशा जिथे आम्हाला जायचं असतं एकत्र आम्ही डिस्कस करत असतो अशा ठिकाणी जाऊन तिला एक अशीच प्रॉमिस रिंग कुठली तरी देऊन टाकू. तर बघू, पुढचा बर्थडे पण तुम्हाला दिसतच राहील या ब्लॉगमध्ये, आमच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट इयरपर्यंत. नेक्स्ट इयर भेटूया परत बर्थडेच्या ब्लॉगसाठी, पण आमचे व्हिडिओ बघायला विसरू नका, पुढे आम्ही टाकतोय.